गणेशोत्सवानंतर भाजीपाला बाजारासह कांद्यांच्या दरातही काहीशी चढउतार पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसताना दिसतोय। जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याचं दिसत आहे। अशातच कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची परिस्थिती आपण पाहणार आहोत। कोल्हापुरातील कांद्याची आवक कशी आहे, सध्या जुन्या आणि नव्या कांद्यांचे दर कसे आहेत। सध्या बाजारात साठवणुकीचा जुना कांदा संपत आलेला असून आता कोल्हापुरात बाजारात खरीपाचा नवा कांदा येतोय। मात्र बदलत्या हवामानामुळे आणि वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे कांद्यांच्या दरावर काय परिणाम पडणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत। या संदर्भात आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या कांदा व्यापारी उदय देसाई यांच्याशी आपण सविस्तर बातचीत करणार आहोत। नमस्कार, मी उदय देसाई, श्री महालक्ष्मी आणि कंपनी कांदा बटाटा आडत दुकान, मार्केट यार्ड, कोल्हापूर। सध्या आपल्या श्री शाहू मार्केट यार्डमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विविध जिल्ह्यातून म्हणजे पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर ह्या जिल्ह्यातून जुन्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। परंतु आता जो कांदा आहे हा उन्हाळी कांदा, शेतकऱ्यांना साठवून ठेवलेला कांदा तो आता जवळपास संपण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे। ज्यावेळी कांद्याचं भरघोस उत्पादन म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये होत होतं त्यावेळी कांद्याचे भाव 1500 ते 2000 अशा लेवलला होते। आता जसा जसं कांद्याचं संपत आलेला आहे तसा आता कांद्याचे भाव जवळपास जुन्या कांद्याचे भाव आता 3500 पासून ते 5000 रुपये पर्यंत आहेत। हा सर्व जुना कांदा आता जवळपास 15-20 दिवस ते 1 महिन्याच्या अंतरामध्ये संपून जाईल आणि खरीपाचा जो कांदा आहे नवा कांदा तो आता बाजारपेठेमध्ये हळूहळू येण्यास सुरुवात झालेली आहे। तर जो आता पाऊस पडायला लागलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, अवकाळी पाऊस जो पडायला लागलेला आहे ह्याच्यामुळे थोडंसं ह्या कांद्याचं उत्पादन प्रभावित होऊन थोडा कांद्याला विलंब लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे सध्या स्थिरच राहतील। बाजारभाव हे 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान घाऊक बाजारपेठेत राहतील अशी सध्याची परिस्थिती आहे।